विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इतिहास याच्या अगोदर आपण इतिहासाची साधनं नावाचं प्रकरण इतिहासामधलं पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण इतिहासाची साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि लिखित साधने याच्याशिवाय आधुनिक काळातल्या इतिहासाच्या साधनांमधलं आपण दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधनं आणि चित्रपट हे आपण पाहिलेला होतात. आपण इयत्ता 8वीला आपण आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत आणि याच्यामध्ये भारतात आधुनिक युगाचा प्रारंभ होण्यापूर्वी युरोपीय राष्ट्रांचा देखील भारताशी संपर्क आला. म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांच्याकडून संपर्क आल्यामुळं आपल्या भारतामध्ये आधुनिक युगाचा प्रारंभ झाला. याच्यामध्ये युरोप आणि भारत यांचा अभ्यास म्हणजे प्रकरण 2 युरोप आणि भारत हे प्रकरण आपण आता दुसरं प्रकरण पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचा पडसाद भारतात उमटत होता. त्यामुळं आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपणाला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास इथं करावा लागतो. त्याच्यामध्ये युरोपमध्ये काही घटना घडलेल्या आहेत. युरोप हा आधुनिक युगाकडे वळला कसा, किंवा युरोपमध्ये आधुनिक युगाचा पाया कसा उभारला गेला, किंवा आधुनिक युगाकडं युरोप वळला कसं, हे आपण इथं पाहणार आहोत. युरोपमध्ये देखील मध्ययुगाचा काळ होता. त्यावेळी देखील युरोपमध्ये चर्चची व्यवस्था होती. धर्मगुरूंचं काय होतं, समाजावरती प्रभुत्व होतं, किंवा धर्मगुरू सांगतात तसं राजे लोकांना वागावं लागायचं. राजेशाही असून देखील धर्मगुरूंच्या सांगण्यावरूनच काय करावं लागायचं, चर्च व्यवस्था त्याला म्हणतोय आपण. आणि या चर्च व्यवस्थेमध्ये राजे लोकांना देखील स्वतःच्या मनानुसार कारभार करता येत नव्हता, की धर्मगुरूंच्या सांगण्यावरूनच कारभार करावा लागायचा. पण युरोपमध्ये प्रबोधन घडून आलं. तो प्रबोधन युगाचा काळ आपण बघणार आहोत. म्हणजे युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सन 13वे ते 16वे शतक, म्हणजे 300 वर्षांचा हा कालावधी आहे. हा जो कालावधी आहे तो प्रबोधन युगाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. आणि या काळात युरोपमध्ये काय काय घडून आलं, या कालखंडामध्ये 3 घटना घडून आल्या. युरोपमध्ये या कालखंडात काय झालेल्या आहेत, 3 घटना घडून आलेल्या आहेत. त्या 3 घटना कोणत्या? एक प्रबोधन, दुसरं धर्मसुधारणा चळवळ, आणि तिसरं होतं ते भौगोलिक शोध. या घटनांमुळं युरोपमध्ये आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणूनच या कालखंडाला युरोपमध्ये प्रबोधन युगाचा कालखंड असं म्हटलं जातं. आणि प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरेचं पुनरुज्जीवन घडून आलेलं आहे. आणि यातूनच युरोपमध्ये सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. या प्रबोधन काळामध्ये तिथं बदल काय झालं, की मानवतावादाला चालना मिळाली. म्हणजे माणसाचा माणसाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू म्हणलेला. म्हणजे त्याच्या अगोदर युरोपमध्ये परिस्थिती अशी होती, म्हणजे प्रबोधन युगाच्या अगोदरचा काळ जर युरोपमधला आठवला तर धर्मगुरू सांगतील तसं जीवन तिथल्या लोकांना जगायला, लोकांना, सर्वसामान्य लोकांना धर्मगुरू सांगतील तसं तर जीवन जगावंच लागत होतं. याच्याशिवाय राजे लोकांना देखील धर्मगुरूंच्या प्रमाणच राज्यकारभार करावा लागायचा. म्हणजे धर्मसंस्था या श्रेष्ठ होत्या. प्रबोधनपूर्व काळामध्ये युरोपमध्ये धर्मसंस्था या काय होत्या, श्रेष्ठ मानल्या गेलेल्या होत्या. धर्माच्या विरोधात कुणीही जायचं नाही. म्हणजे धर्मात सांगितलेलं जे होतं, म्हणजे त्यावेळेचे आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला,
युरोपमधले धर्मगुरू काय म्हणायचे चर्च व्यवस्थेमध्ये की पृथ्वी ही कशी आहे सपाट आहे. मग सगळीजण पृथ्वी ही सपाट आहेच म्हणायचं. त्याच्यामध्ये मग प्रबोधन घडून आलं. म्हणजे अनेक विचारवंत त्यावेळी उदयाला आले. मग याच्यामध्ये लिओनार्ड द व्हिन्सी हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानलं गेलेली व्यक्ती आहे. तो अनेक शास्त्रे अनेक कलांमध्ये पारंगत होता. चित्रकला असू दे, स्थापत्यकला असू दे, गणित असू दे, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विषयांवर त्याचं काय होतं प्रभुत्व होतं. परंतु तो एक चित्रकार म्हणून देखील जगप्रसिद्ध त्यावेळी झालेला आहे. त्याचं मोनालिसा आणि द लास्ट सफर ही चित्राकृती आज देखील अजरामर आहे. मोनालिसाचं चित्र आज देखील अजरामर आहे. द लास्ट सफर हे देखील चित्र येशू ख्रिस्तांच्या अनुयायांचं समवेत काढलेलं चित्र आहे. द लास्ट सफर येशू ख्रिस्तांचा मृत्यू झाला, खिळे ठोकून त्यांना मारलं आणि त्यावेळी त्या येशू ख्रिस्तांचे अनुयायी त्या ठिकाणी कसे त्या येशूंच्या त्या खिळे ठोकलेल्या असताना अवस्थेत असताना तिथे येऊन ते म्हणजे रडत होते, त्या संबंधीचं चित्र त्यांनी त्याच्यामध्ये ते द लास्ट सफर याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे असे विचारवंत, या विचारवंतांच्यामुळं हे प्रबोधन घडून आलं. म्हणजे त्यावेळी विज्ञान क्षेत्रामध्ये देखील प्रगती झालेली आहे. म्हणजे प्रबोधन चळवळीनं मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकलेली होती. ज्ञान असू दे, विज्ञान असू दे, तसंच विविध कलांच्या क्षेत्रामध्ये आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार आपणाला तिथं पाहायला मिळतो. म्हणजे प्रबोधनाच्या काळात सर्व क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे बदल घडून आलेला आहे. आता मी सांगितलं तुम्हाला की धर्मगुरूंच्या काळामध्ये म्हणजे युरोपमध्ये अशी अवस्था होती की पृथ्वी ही सपाट आहे, सपाटच मानायचं. पण अशा विचारवंतांच्यामुळं प्रबोधन काळामध्ये अनेक विचारवंतांचा उदय झाल्यामुळं त्याच्यामध्ये कोपर्निकस, गॅलिलिओ, पहिल्यांदा कोपर्निकसनं सांगितलं ही पृथ्वी ही काय नाही आहे सपाट नसून गोल आहे. त्यावेळी कोपर्निकसला काय केलं गेलं शिक्षा ठोठावली की धर्मगुरूंच्या विरोधात हा काय करतोय आपलं मत मांडतोय. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे धर्मगुरू सांगतील त्याच्या म्हणजे सत्य जे आहे ते सत्य जरी समोर आणायचं झालं तरी धर्मगुरूंच्या विरोधातलं सत्य चालत नव्हतं. त्यानं हद्दपार केलं. त्याच्यानंतर गॅलिलिओ त्यानं दुर्बिणीचा शोध लावला. त्यानं देखील सांगितलं की कोपर्निकस सांगतोय ते बरोबर आहे, पृथ्वी ही सपाट नसून पृथ्वी ही गोल आहे. मग हे देखील गॅलिलिओनं देखील काय केलं धर्मगुरूंच्या विरोधात मत मांडलं. त्यामुळं त्याला देखील काय केलं हद्दपार करण्यात आलं. मग अशा लोकांनी मग आता हद्दपार करतात म्हणून ते शोध सोडणं जर किंवा आपलं मत मांडणं जर सोडून दिलं असतं तर तोच युग राहिला असता. पण अशा अनेक विचारवंतांनी आपलं मत मांडत काय केलेलं आहे हे धर्मगुरूंच्या मग पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं प्रबोधन काळामध्ये साहित्यांमधून म्हणजे मानवी भावभावनांचं किंवा संवेदनांचं चित्रण होऊ लागलं. आणि नंतरच्या काळात हेच कोपर्निकस, गॅलिलिओ हे सांगण्यापेक्षा सरळ काय झालं प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण झालं. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यानं काय केलं छपाई यंत्राचा शोध लावला. आणि त्यामुळं नवे विचार म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमधून काय होऊ लागले संकल्पना ज्ञान समाजामध्ये सर्वत्र पोचू लागलं. कारण त्याच्या अगोदर काय होतं धर्मगुरूंच्याकडं बायबल जे होतं ते लॅटिन भाषेमध्ये लिहिलेलं होतं आणि बायबलमध्ये असं लिहिलं आहे तसं लिहिलं आहे म्हणून धर्मगुरू काय करायचे लोकांचं दिशाभूल करायचे. म्हणजे खोटीच माहिती ते सांगायचे. कारण बायबल हे लॅटिन भाषेतलं सर्वसामान्य लोकांना लॅटिन भाषा येतच नव्हती. पण ज्यावेळी गुटेनबर्गनं छपायंत्रात शोध लावला त्यावेळी वेगवेगळ्या भाषांमधून म्हणजे छपाई यंत्रामुळं काय होऊ लागले प्रादेशिक भाषांमधून
साहित्य छापून येऊ लागलं, ते सर्वसामान्य लोक वाचण्याइतपत सोपं झालं आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये या धर्मगुरू जे आजपर्यंत सांगत आलेले आहे ते खोटं आहे किंवा लोकांना खरं जे आहे ते खरं काय झालं समोर येऊ लागलं. लोकांना कळू लागलं की स्वतः ते वाचन करून बायबलचं देखील भाषांतर केलं गेलं जर्मन भाषेमध्ये आणि त्यामुळं ते लोकांना वाचता येऊ लागलं. आणि हे धर्मगुरू सांगतात असं काही नाही आहे, हे चुकीचं सांगतात किंवा ते स्वतःचं काय करतात फायदा करून घेण्याचे किंवा आपल्याप्रमाणे राज्यकारभार करता यावं यासाठी ते लोकांची दिशाभूल करतात किंवा लोकांची फसवणूक करतात. हे त्यांच्या सर्वसामान्य लोकांच्यात देखील काय झालं ते लक्षात आलं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रबोधन युगामुळं नवनवीन विचारवंत नवनवीन साहित्य प्रकाशित केल्यामुळं प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागल्यामुळं लोकांच्यामध्ये जनजागृती घडवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे आणि लोक जागरूक त्या युरोपमधले झाले. आणि त्याचवेळी धर्मसुधारणा चळवळ म्हणजे स्वातंत्र्य बुद्धीनं विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या या जुन्या धार्मिक कल्पनांच्यावरती काय केला हल्ला चढविला आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मसुधारक गुरु जे आहेत ते धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम वाजवतात आणि धर्माच्या नावावरती लोकांना काय करतात की लुबाडतात. या विरोधात काय केलेलं आहे युरोपमध्ये जी चळवळ झाली तिला आपण धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतोय. म्हणजे हे ख्रिस्ती धर्मसुधारक काय करायचे धर्मगुरू काय करायचे की एखादं बायबलचं एक प्रत छापायचं आणि हे बायबलचं प्रत कोण विकत घेईल असं ते एका धर्मगुरूनं केलं होतं जर्मनीमध्ये. आणि त्या धर्मगुरूनं सरळ सरळ बायबलाचं काय केलं एक प्रत काढलं आणि सांगितलं की हे प्रत कोण विकत घेईल त्याची आजपर्यंत त्यानं केलेली पापं सगळे काय होतील नष्ट होऊन जातील असं त्यानं काय केलं. लोकांचा अज्ञानाचा गैरफायदा असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, कारण बायबल कशामध्ये लॅटिन भाषेमध्ये. आणि लोक मग काय करू लागली आता आपलं सगळी पापं आपण आज जरी पाप केलेला नसलं तरी देखील वाटतं त्यावेळी की माझ्या हातून कुठंतरी चुकून पाप झालेलं असावं आणि ते आता काय होणार आहे हे आपण काय केलं बायबलचं एक प्रत हे आपण विकत घेतलो तर ते सगळं काय होणार आहे पाप नष्ट होऊन जाणार आहेत असं लोकांना वाटू लागलं. म्हणजे ते साहजिक आहे, ती मानसिकता होती. असं धर्मगुरूंनीच सांगितलेलं असल्यामुळं ते बाबा असं काहीतरी असावं असं मग ती लोक खरेदी करायची. म्हणजे अशा पद्धतीनं लुबाडायची हे धर्मगुरू. आणि त्याच्या विरोधात म्हणजे काय मग त्याच्यामुळं काय झालं मग हे सगळं अशा पद्धतीनं लुबाडणूक करायला लागल्यामुळं मग प्रबोधनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधून साहित्य आल्यामुळं लोकांच्या देखील म्हणजे जागृती घडवण्यासाठी ती उपयोगास ठरलेला आहे. आणि अशा या लुबाडणूक करणाऱ्या लोकांच्या विरोधात म्हणजे धर्मगुरूंच्या विरोधात जी चळवळ युरोपमध्ये सुरू झाली तिला आपण काय म्हटलेलं आहे धर्मसुधारणा चळवळ असं म्हटलेलं आहे. आणि या चळवळीमुळं धार्मिक क्षेत्रात माणसाचं स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या तत्वांना काय झालेलं आहे तिथं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जास्त करून मानवतावादाचा दृष्टिकोन या धर्मसुधारणा चळवळीतून देखील झालेला आहे. सर्वसामान्य लोकांचा विचार देखील याच्यामध्ये महत्त्वाचं ठरू लागलेलं. म्हणजे माणसाचं स्वतंत्र बुद्धीनं माणसानं जगलं पाहिजे या तत्वाला महत्त्व काय झालं त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता आपण प्रबोधन युग आणि धर्मसुधारणा म्हणजे इसवी सन 13वे ते 16वे शतक या युरोपमध्ये जे प्रबोधन युग घडून आलेलं आहे प्रबोधन युग त्याला आपण म्हटलेलं आहे त्या काळातल्या आपण 2 घटना प्रबोधन आणि धर्मसुधारणा चळवळ पाहिली. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भौगोलिक शोध. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतो की जगाचा नकाशा आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला माहिती आहे प्राचीन काळापासून भारताशी युरोपीय लोकांचा व्यापार हा चालायचा. म्हणजे अशा या खुसकीच्या मार्गाने ते काय करायचे भारतात हिमालय मार्गे या ठिकाणी ते यायचे. ग्रीक रोमन हे सगळे तिकडून भारतात यायचे. युरोपीय लोक देखील या व्यापारासाठी तिथं भारतात येत होते आणि हे व्यापारामध्ये त्यांना प्रचंड नफा व्हायचा. व्यापारातून ते प्रचंड नफा मिळवायचे युरोपीय लोक. आणि एक त्यांचं देखील या इथं असणाऱ्या ऑटोमन तुर्कांच्या बरोबर या युरोपियनचं काय होते संघर्ष. या ठिकाणी ऑटोमन तुर्की लोक जे होते या तुर्की लोकांचं हे साम्राज्य होतं आणि या ऑटोमन तुर्कांशी त्यांचा संघर्ष होता. आणि त्याच्यातूनच या ऑटोमन तुर्कांनी काय केलं
या ठिकाणी युरोपीय लोकांना येणारा मार्ग बंद करण्याच्या दृष्टिकोनातून 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी काय केलं, बायझँटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल, त्यालाच इस्तंबूल असं म्हटलं जातं, हे जिंकून घेतलं. आणि या शहरातून आशिया व युरोपियांना जोडणारं खुसकीचं व्यापारी मार्ग जात होतं. आणि तो व्यापारी मार्गच काय केलं, या ऑटोमन तुर्कांनी, म्हणजे हे युरोपीय राष्ट्र आहे, ती सगळी युरोप खंड या युरोपीय राष्ट्र काय करायची, इकडून अशा पद्धतीनं ऑटोमन इस्तंबूल मार्गे भारतात काय करायचे, खुसकीच्या मार्गानं, म्हणजे खुसकीचा मार्ग म्हणजे भूमार्ग, त्याला खुसकीचा मार्ग म्हणतोय आपण. आणि तो मार्गच बंद केला. मग आता युरोपीय लोकांचं व्यापारी संबंध आशियाई राष्ट्रांशी होते आणि या युरोपीय लोकांना व्यापारातून प्रचंड नफा मिळायचा या आशियाई राष्ट्रांच्याकडून. आणि त्यामुळं आता व्यापारी मार्ग हा बंद झाल्यामुळं ते बेचैन झाले, युरोपीय व्यापारी देखील आणि युरोपीय राजलोक देखील बेचैन झाले की त्यांना मिळणारा नफा व्यापाराशिवाय त्यांना चालायचंच नाही, म्हणजे पैसा मिळवणं हे त्यांचं मुख्य उद्देश होता. आणि त्याच्यातून त्यांना काय येण्याचा हा मार्ग बंद झाल्यामुळं ते बेचैन झाले. आणि त्यामुळं हे युरोपीय व्यापारी आणि मोठमोठे व्यापारी आणि या राजलोकांनी काय सांगितलं की आता भारताकडं जाण्याचा सागरी मार्गाचा शोध घेणाऱ्याला प्रचंड अशा प्रमाणात काय करू, आम्ही बक्षीस देऊ. आणि यासाठी भारताकडं जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं आवश्यक त्यांना वाटू लागलं. आणि याच्यातूनच भौगोलिक शोधाचं नवं पर्व हे सुरू झालेलं आहे. त्यांनी युरोपमध्ये असणाऱ्या बऱ्याच खलाशांना, दर्यावर्दींना भारताकडं जाण्याचा मार्ग, म्हणजे 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडं जाण्याच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवरती निघाले. कारण या युरोपीय राजलोकांनी मोठ्या प्रमाणात काय केलेलं होतं, या सागरी मार्गाचा प्रवास घेणाऱ्यांना बक्षिसं देण्याचं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळं हे जे काही दर्यावर्दी लोक आहेत ते दर्यावर्दी लोक काय झाले, सागरी मार्ग शोधण्याच्या दृष्टीनं अनेक खलाशी काय झाले, बाहेर पडले. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा जो पोर्तुगीज खलाशी आहे बार्थोलोमेव डायस, हा बार्थोलोमेव डायस जो आहे त्यानं 1487मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी तो काय केलेला आहे, सागरी मार्गे सफर त्यानं सुरू केलेला आहे. आता तो कसा सफर सुरू केला, इथं तुम्ही स्क्रीनवरती इथं पहा. ते बार्थोलोमेव डायस हा पोर्तुगीज खलाशी आहे, त्यानं काय केलं, आपलं सागरी सफर सुरू केलं. आणि तो असा प्रवास करत या दक्षिण आफ्रिकेच्या या इथं टोकाला येऊन तो ठेपला. म्हणजे हा सागरी प्रवास आहे. आणि त्यावेळी जहाजमार्गे, म्हणजे काय आत्ताच्यासारखं ती जहाजं नव्हती, यांत्रिक जहाजं नव्हती, शिडावर चालणारी जहाजं होती. आणि त्यामुळं वाऱ्याच्या दिशेवर चालणारी ती जहाजं होती. आणि त्यामुळं तो प्रवास एवढा सोपा नव्हता, त्याला कालावधी प्रचंड लागायचा. आणि बार्थोलोमेव डायस हा इथून पोर्तुगालमधून काय केलेला आहे, प्रवास करत इथंपर्यंत आला. पण त्याला कधी एकदा, म्हणजे येत असताना त्याला हे सगळं पाणीच दिसत होतं, पण इथं आल्यानंतर त्याला भूमी लागलं. मग इथंपर्यंत प्रवास करूपर्यंत त्याला बास झालेलं होतं, म्हणजे तो भीतीदायक आहे सगळं. आणि त्यामुळं त्याने इथं ज्यावेळी भूमी लागली त्यावेळी त्याची मग तो जरा श्वास सोडला की जेव्हा जमीन लागली. आणि इथंपर्यंत प्रवास करून तिथनं पुढचा तो प्रवास केला नाही, तिथून तो माघारी गेला. पण इथंपर्यंत प्रवास केला, त्याला जमीन लागली म्हणून त्याला काय त्यानं नाव ठेवलं, त्या ठिकाणाला म्हटलेलं आहे दक्षिण आफ्रिकेचं दक्षिण टोक जे आहे, आफ्रिकेचं दक्षिण टोकापर्यंत ते जे प्रवास केला त्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे आशेचे भूशीर. म्हणजे इथं बाबा मी जिवंत राहण्यासाठी आशेला हे काय झालं, हे जमीन तरी लागलं इथं. मग तिथं तो जमीन लागल्यामुळे इथं राहिला आणि त्याच्यानंतर तो परत गेला. पण त्याला काय झालं नाही, भारताकडे जाण्याचा मार्ग हा शोधता आला नाही. पण त्याच्यानंतर हे मार्ग शोधायचं काम सुरूच होतं. मग त्याच्यानंतर इसवी सन 1492मध्ये परत पोर्तुगीज खलाशी जो आहे तो आपला ख्रिस्तोफस कोलंबस त्यानं काय केलं, 1492ला तो काय केलेला आहे, त्याची धारणा काय होती बघा, या ख्रिस्तोफस कोलंबसची धारणा कशी होती बघा. त्याची धारणा काय होती, ही जी पृथ्वी आहे ती गोल आहे, तो इथून प्रवासाला सुरुवात करणार होता. आणि सातत्यानं मी असं पश्चिमेकडं प्रवास करत गेलो
तर काय करेन मी, असा गोल पृथ्वी असल्यामुळं परत मी या भारताच्या पूर्व सीमेवर येऊन ठेपेन. पृथ्वी गोल असल्यामुळं त्याची धारणा बरोबर आहे. म्हणजे असा जर प्रवास मी करत गेलो पश्चिमेकडे सातत्यानं मी, तर असं पृथ्वी गोल असल्यामुळं मी शेवटी कुठे येऊन थांबेन, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून येऊन थांबेन, अशी धारणा या ख्रिस्तोफस कोलंबसची होती. त्याची धारणा काही चुकीची नव्हती. 1492ला तो सुरू केलेला आहे. तो काय केलेला आहे, असं या पूर्व दिशेनं जात जात काय केलेलं आहे, असं सातत्यानं तो प्रवास करत 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 काय केलं, पश्चिमेकडे प्रवास करत करत गेला आणि या ठिकाणी गेला भूमी लागली आणि इथे येऊन तो ठेपला. आणि या ख्रिस्तोफस कोलंबसला वाटलं की मी भारताच्या भूमीवरती येऊन ठेपलो, की भारताच्या भूमीवरती येऊन मी उतरलो. त्याला आनंद की मी भारताच्या भूमीवरती आलो. पण ती भूमी भारताची नव्हती. हा सागरी प्रवास तो करत करत इथं आला आणि इथं येऊन ठेपल्यानंतर त्या भूमीवरती राहायला तिथलं लोक जी दिसली, तिथल्या लोकांना तो रेड इंडियन असं संबोधलेला आहे. लाल होती ती लोक. आणि त्याच्यानंतर कालांतरानं एवढ्या लवकर भारताची भूमी लागली, शोध लागला. पण त्याच्याच मार्गानं परत अनेक खलाशी जो आहे, अमेरिगो व्हेस्पुसी नावाचा जो खलाशी आहे, त्यानं 1500च्या सुमारास काय केलेलं आहे, या ख्रिस्तोफस कोलंबसच्या मार्गानंच प्रवास करत तो या भूमीवरती आला आणि तो इथं थांबला, येऊन ठेपला. मग त्या ख्रिस्तोफस कोलंबसच्या लक्षात आलं, अमेरिगो व्हेस्पुसीच्या लक्षात आलं की ही भूमी काय नाही आहे, भारताची काय नाही आहे. ही भूमी जी आहे ती काय आहे, अज्ञात भूमी आहे. इथं आदिवासी लोक राहतात. ही भूमी जगाला परिचित नाही आहे. कारण जगाला ही युरोपीय राष्ट्र आणि आशियाई राष्ट्र, आफ्रिकी राष्ट्र एवढंच परिचित होती. पण इकडचं परिचित नव्हतं. पण या कोलंबसमुळं काय झालं, हे भारताची भूमी म्हणून ती परिचित झालं. पण नंतर अमेरिगो व्हेस्पुसीमुळं ही भूमी काय नाही आहे, भारताची नाही आहे, ही अज्ञात भूमी आहे, आजपर्यंत कुणाच्या निदर्शनाला न आलेली भूमी आहे, असं त्यानं सिद्ध केलं. आणि या ठिकाणी मग त्याला नाव काय नव्हतंच. मग तिथे युरोपीय लोकांनी काय केलं, या अज्ञात भूमी आहे हे सिद्ध करण्याचं काम कोणी केलेलं आहे, अमेरिगो व्हेस्पुसीनं केलेलं आहे. त्यामुळं या दोन्ही भूमीला काय केलं, अमेरिका असं नाव युरोपियांनी तिथं दिलेलं आहे. पण अजून देखील भारताकडे येण्याचा मार्ग शोधलेलंच नाही कुणी. बार्थोलोमेव डायस इथंपर्यंत पोचला, कोलंबस इथं गेला, अमेरिगो व्हेस्पुसी इथंपर्यंत गेला, ती भूमी तीच होती. आता अजून देखील काय नव्हतं, युरोपीय व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी भारताकडे यायला मार्ग नव्हता, शोधलेला नव्हता. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्यांच्या नंतर आणखीन एक प्रवासी, पोर्तुगीज प्रवासी आहे, त्याचं नाव आहे, 1498ला त्यानं काय केलं, भारताकडे जाण्याचा मार्ग शोधला. बार्थोलोमेव डायसच्या मार्गानं जायचं त्यानं ठरवलं. म्हणजे बार्थोलोमेव डायसच्या मार्गानं असं तो काय झाला, दक्षिण अमेरिकेच्या टोकाला, म्हणजे केप ऑफ गुड होप त्यालाच आशिष बुरशीर म्हणतात, तिथंपर्यंत तो आला. त्याचं नाव होतं वास्को द गामा. तो दक्षिण आफ्रिकेजवळ आला. त्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून तो सातत्यानं उत्तरेकडे प्रवास केला आणि परत आपली जहाजं त्याने काय केलं, पूर्वेकडे वळवली आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तो येऊन पोचला, कालिकत बंदरावरती. म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या कालिकत बंदरावरती तो येऊन पोचला. आणि त्या ठिकाणी येऊन भारताकडं जाण्याचा म्हणजे येण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं या वास्को द गामानं काय केलं, शोधलं. म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे. वास्को द गामा पहिल्यांदा बार्थोलोमेव डायस, त्याच्यानंतर कोलंबस, त्याच्यानंतर अमेरिगो व्हेस्पुसी, त्याच्यानंतर बरेच असे अनेक दर्यावरती जे छोटे मोठे होऊन गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये परत वास्को द गामानं काय केलं, अशा पद्धतीनं भारताकडे येण्याचा मार्ग हा म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो सातत्यानं काही काळ त्यानं काय केलं, उत्तरेकडे आपली जहाजं हाकली आणि त्याच्यानंतर तो काय केला, पश्चिमेकडं आपलं जहाज वळवलं आणि पूर्वेकडं आपलं जहाज वळवलं आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती येऊन पोचला. आणि अशा रीतीनं भारताकडे येण्याचा मार्ग या वास्को द गामानं शोधला. आणि ह्या वास्को द गामानं हे मार्ग जे आहेत ते जे आजचीच तारीख आहे, वास्को द गामा जो आहे आज म्हणजे तारीख किती आहे, 8/7 म्हणजे 1498ला तो भारताच्या म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती
तो येऊन पोचलेला आहे. त्याच्याबरोबर तो एकटाच काय आलेला नव्हता, त्याच्याबरोबर जहाज होतं, जहाजामध्ये काहीतरी त्याच्याबरोबर त्याचे सहकारी होते. तो येऊन त्या ठिकाणी पोचला आणि भारताकडं जाण्याचा मार्गाचा शोध लागला. आणि मग भारताकडं जाण्याचा मार्गाचा शोध लागले युरोपीय राष्ट्र, मग पोर्तुगीज पहिल्यांदा भारतात आले, त्याच्यानंतर डच भारतात आले, त्याच्यानंतर मग फ्रान्स आलं, त्याच्यानंतर मग इंग्लंड आलं. अशी बरीच राष्ट्र, युरोपीय राष्ट्र भारतात आली आणि व्यापार करण्यासाठी म्हणून ते भारतात आले. पण आता येत असताना अगोदर कसं होतं, खुसकीच्या मार्गानं व्यापार चालायचा, त्यामुळं इथून खुसकीच्या मार्गाने येत असल्यामुळं त्याला व्यापारासाठी म्हणजे खर्च जास्त नव्हता. आता हे सगळं काय झालेलं आहे, फिरून यायचं पाळी, म्हणजे सागरी मार्गानं असा प्रवास आहे, त्यामुळं हा लांबचा प्रवास आहे. त्यामुळं व्यापारी लोकांना व्यापार परवडणं अवघड झालं आणि त्यामुळं हळूहळू मग व्यापारी लोक काय करू लागले, अनेक मोठमोठे व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापारी गट स्थापन केले. व्यापारी गट स्थापन करून त्यालाच आपण म्हणजे परवडण्यासाठी एखादा मोठं जहाज, त्या जहाजामध्ये सर्व व्यापाऱ्यांचं सगळं काय पक्का माल, कच्चा माल जे आहे ते एका ह्याच्यातून न्यायचं आणि त्याच्यातून नफा त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यामध्ये असंच एक गट, म्हणजे आपल्या भारतामध्ये युरोपीय म्हणजे इंग्लंडमधले अनेक व्यापारी एकत्र येऊन जो गट स्थापन करून त्याला म्हटलेला आहे ब्रिटिश म्हणजे आपलं ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती अशाच व्यापारी लोकांचा एक मोठ्या इंग्लंडमधल्या मोठ्या व्यापाऱ्यांचं एक गट होता. आणि ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनी अशाच पद्धतीनं भारतामध्ये म्हणजे या जहाजमार्गे येऊन, सागरी मार्गे येऊन प्रवास करत राहिला. आणि इथं मग फ्रान्सचे व्यापारी होते, पोर्तुगालचे व्यापारी होते, डच होते, हे सगळे होते. पण इंग्लंड यात काय झाला, या प्रतिस्पर्ध्यांना तो दाद लागू दिला नाही. त्यांच्याबरोबर विविध प्रकारे काय केलं, संघर्ष करून फ्रान्स, डच, पोर्तुगाल यांना या स्पर्धेतून बाद केलं. आणि इंग्लंड काय झाला, स्वतः भारतामध्ये प्रचंड अशा प्रमाणात नफा मिळवू लागला. आणि ईस्ट इंडिया कंपनी त्याच्यानंतर हळूहळू मग भारतामध्ये राज करायला सुरू केलं. मग इतर भारतीय सत्ताधीशांच्या बरोबर संघर्ष करतो. पण पुढचा इतिहास आपण पुढच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आता ह्याचा राहिलेला जो भाग आहे प्रकरणाचा, तो आपण काय करणार आहोत, उद्याच्या तासिकेला किंवा पुढच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. धन्यवाद.